सारा मोहम्मद नावाची एक अंध मुलगी असते आणि घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार होतो. आता ती अंध असल्यामुळे आरोपी कोण हे तिला काही ओळखता येत नाही. आता कोणताही सबळ पुरावा नसताना या आरोपीला कशी शिक्षा दिली जाते आणि साराला न्याय मिळवून दिला जातो याची स्टोरी म्हणजेच नेहरू हा मल्याळम चित्रपट. अत्यंत दर्जेदार कथानक असलेला हा चित्रपट एक उत्तम कोर्टरूम ड्रामा आहे असंच आपल्याला म्हणता येईल. सारा आपल्या कलेच्या जोरावर त्या आरोपीला कसं ओळखते आणि कोर्टामध्ये ते पटवून देते यासाठी उभा करण्यात आलेला प्रसंग एकदम जबरदस्त आहे. आरोपीचे वडील हे मोठे व्यावसायिक असतात, त्यामुळे ते एका प्रसिद्ध वकिलाची नेमणूक करतात. दुसरीकडे साराची बाजू विजय मोहन म्हणजेच आपल्या सर्वांना परिचित असलेले अभिनेते मोहनलाल ही तिची बाजू लढवतात. त्यानंतर सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. आरोपीचे वकील बेछूट आरोप करतात, साराच्या आईवडिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, वडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. सारावर बलात्कार झाला मग तिच्या अंगावर ओरखडे का नाहीत असा गलिच्छ आरोप देखील ते करतात. तर या सगळ्यांना सारा आणि तिचे वकील कसे सामोरे जातात